क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गिरमुखा भक्ता भवतोषवी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण हरी श्री रामचंद्राय नमः। संपातीने सीता शुद्धी यथार्थ सांगितली बुद्धी तिने वानरांची माली जय जय शब्द गर्जतो। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो संत सज्जनांनो, मागच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झाली. वानर मरणासाठी मरणासन्न बसलेले असताना प्रभू रामचंद्रजींच्या कृपेनं संपातीची भेट झाली. संपातीनं मी तुम्हाला खात नसून सीता शुद्धी सांगतो अशा प्रकारे त्या ठिकाणी वानरांना सांगितलं. आणि सीतेची शुद्धी सांगितल्यानंतर वानरांना अतिशय आनंद झालेला आहे. मिळोनी वानरांचा भार सिंहनादुनी थोर करीते झाले पुकार सीता सुंदर सापडले. आणि सर्व वानर मिळाले आणि मोठ्यानं गर्जना केली. महाराज प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा प्रकारे सांगताय. एरा लिंगण एरा अभिवंदन सीता सापडली चिरत्न हर्ष उड्डाण करिता ते. एकमेकांना कडकडून आलिंगन देऊ लागले, एकमेकांचं अभिनंदन करू लागले, एकमेकांना डोक्यावर घेऊन नाचू लागले. अरे सीता सापडली, आमच्या कष्टाची झाली सिद्धी आज पावली सीता शुद्धी. वाह. म्हणून वानरांची माली हर्षणवादी डुलतो. हर्षानुवादी डुल्लत. आमचं कष्ट सिद्धीला गेलं. आम्ही केलेल्या कष्टाचा परिणाम काय झाला? आम्हाला सीता सापडली, सीता सापडली याचा आनंद आहे मला. अहो क्षणिक आरक्षण मिळालं तर लोक नाचायला लागले, डोक्यावर ही घेऊ घेऊ. ज्या संविधानाचंच काही खरं नाही, ज्या सरकारचं लोकशाहीचंच काही खरं नाही, बरोबर आहे. भारत मुर्दाबाद म्हणणाऱ्या शक्ती भयंकर प्रमाणात वाढलेल्या असताना, जसं की एखादा माऊली म्हणतात ना, काय सर्पपणीची सावली ती शीतल होईल केतुली मुशकाशी, तसं ही स्वातंत्र्याची सावली किती दिवस आहे माहिती नाही बरं का. त्याच्या खाली धर्म विसरलेली माणसं सुखी आहेत. अरे साक्षात भगवान सुखी होणार आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचा बाप सुखी होणार आहे. जे कार्य केल्यानंतर ते कार्य आज आमच्याच्यानं होणार आहे. माता सीतेची शुद्धी झालेली आहे. आनंदी आनंद वानरांना झाला. जबरदस्तपणे वानर नाचतायत. ये रे राधाविती वाकुल्या करती गुरुल्या. सत्य सीता शुद्धी झाली आमची पिटली अशंका. आमची पिटली अशंका रे म्हणू लागले. आज जर आपल्याला सीता सापडली, सीता सापडली तर ब्रह्मांडाचा बाप आपल्यावरती सुखी होणार आहे. महाराज काय नाही देणार. रागात एखाद्याला मारलं तर मोक्ष देऊन टाकतो. तो जर सुखी झाला तर काय देईल. आज आपण एवढ्या मोठ्या सुखाला पात्र झालो म्हणून कुणी कुणाला गुदगुल्या करू लागलं महाराज. कुणी कुणाला डोक्यावर घेऊन नाचू लागलेलं आहे, कुणी ओढू लागलेलं आहे. अनेक पद्धतींनी आपला आनंद वानर व्यक्त करतायत. अंगदेव सोनी सपरिवार शत योजना सागर. वा. उल्लंघी शके कोण वीर तो विचार मांडिला. आणि अंगदान सर्वांची
बैठक घेतली आणि बोलायला सुरुवात केली. म्हणले वानर हो, अरे सीता समजली ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु आता हे 100 योजन पलीकडे जाऊन सीता शोधायची आहे, सीता पाहायची आहे. त्यामुळं हे आंतर उल्लंघन करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे मला थोडं सांगा. पाचारुण्या जुत्पती समुद्र लंघनाचा अर्थी, कोणासी किती आहे शक्ती ते समजती सांगावे. आणि सर्व वानरांना टप्प्यात घेतलं महाराजांनी, विचारायला सुरुवात केली आणि म्हणले कोणाची किती शक्ती आहे, कोण किती बलवान आहे, किती समुद्राचं उल्लंघन कोण करू शकतो मला थोडं सांगा. ऐकोणी अंगद वचनोक्ती 11 जण सेनापती, समुद्र उल्लंघनाचे अर्थी आपलाली शक्ती सांगती. आपुलाले शक्ती सांगती. प्रत्येक जण वानर समोर येऊ लागलं महाराज. कोण कोण आले त्या ठिकाणी? 11 जण सेनापती आले. 11. आपल्याकडे फक्त 3-3च सेनापती आहेत. कोणकोणता? स्थल, पाण्यामधला हवाई दल आणि सैन्य दल जमिनीवरचा, असे 3च सैन्य आपल्याकडे आहेत भारताकडे. परंतु वानरांकडे किती आहेत? 11 प्रकारचं सैन्य आहे. आणि त्या 11 सैन्याचे सेनापती आपापल्या शक्तीचं त्या ठिकाणी प्रदर्शन करतायत. गज सांगे निज निर्वाण दस योजने मज उडान, गावाक्ष बोले प्रमाण त्याहुनी द्विगुण शक्ती माझे. गज नावाचा वानर समोर आला आणि त्यानं सांगितलं, अंगद महाराज, इथून जर उडी मारली तर 10 योजन पर्यंत माझी उड्डाण जाते महाराज, 10 योजन पर्यंत. गवाक्ष आला आणि त्यानं सांगितलं, या गजापेक्षा दुप्पट म्हणजे 20 योजन माझं उड्डाण आहे असं सांगतात. शराब सांगे अति निर्गुती 30 योजने माझी शक्ती, 40 योजनांची गती बोले पुरुषार्थी वृषभतो. गवाक्षानं सांगितलं 30 योजन माझं उड्डाण जातं. वृषभानं म्हणला मी 40 योजनापर्यंत उडी टाकू शकतो. शक्ती बोले गंधमादा 50 योजने मज उडान, मैन बोलिला 50 योजन शक्ती योजने शक्ती माझी. गंधमादनानं सांगितलं म्हणला 50 योजन माझं उड्डाण आहे. आणि मैदानं सांगितलं महाराज किती? आता मैदाचा आकडा आला नाही, 60 योजन असेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी माझं उड्डाण आहे असं सांगतोय. द्विधा बोले आपुली थोरी उड्डाण योजने 70, सुसेन महावीर वानरी सारी नावर आणले द्विध वानरानं सांगितलं म्हणला 70 योजन माझी उड्डाण आहे. आणि सुशनानं सांगितलं याच्यापेक्षा माझं जास्त उड्डाण आहे. अशा प्रकारे सुषण डॉक्टर बोलतायत. तारेचा पिता सुषेण पश्चिम शोधा दाळीला जाण, त्याचे नावे विराण त्याचे उड्डाण 4 विसा. आणि तारेचा जो वडील होता सुषण तो इकडं नव्हता महाराज, पण ते म्हणला त्याचं उड्डाण जास्त आहे. 4-20 म्हणजे 20 चोक 80 योजन सुषणाचं उड्डाण आहे असं सांगतात. सांगावया निज पुरुषार्थ लजायमान जामवंत, चुकीन करवेची शिरगुणात बळाचा घात वार्धाक्ये. जामवंतानं खाली मान घातली. म्हणले पोर हो, एका झपक्यात जाऊन रावणाला मारून सीता घेऊन येत होतो म्हणले, पण काय करू आता मी म्हातारा झालोय. आमच्या रगीत आता माणसं बंद म्हणतात बघा, आमच्या रगीत आम्ही लय काम केलं, आमच्या रगीत आम्ही एवढे वज उचलले, पण आता
आता पोरायला 20 किलोचं पोतं जाईना झालंय असं म्हणतात माणसं. तशा प्रकारे जांबुवंत म्हणू लागला मी बलवान होतो पण आज माझं वय झालंय असं बोलताय. माझ तारुण्यावस्था असती ते अनुनी सीता सती वा सुखी करीतो रागपती केली शक्ती वार्धक्य गेली शक्ती वार्धक्य. मी जर तरुण असतो म्हणला तर सीताशुद्धी शोधून येत होतो पण काय करू म्हणला वय गेलंय. आणि प्रत्येकाने विचार करा बरं का, वय आहे तोपर्यंतच परमार्थ करावा. जसं वानर म्हणू लागले की नाही मी 10 योजन मी 20 योजन, तसं माणसानं पट्टी देताना म्हणावं मला 100-500 दुसऱ्यापेक्षा आगाव. फक्त खर्च करणाऱ्यांनी बी नीट करावे, विनोदाचार्य आणून भरकटू नये. असं सांगण्याचा विषय असा आहे माय बापांनो, प्रत्येक जण आपापल्या सामर्थ्यानुसार रामकार्य करण्याबद्दलची कटिबद्धता दाखवतायत. मात्र जांबुवंत मात्र नाराज होतायत, माझा वयानं घात केला असं सांगतात. माझे तारुण्य पुरुषार्थ माझा मी सांगेन आता करू नका उपासता समूळ कथा अवधारा. माणसाला सांगल्याशिवाय राहत नाही बर का. जांबुवंत म्हणला ऐका रे पोरो, मी जवान असताना किती उडी मारू शकली असती, मी तुम्हाला सांगतो फक्त मला हसू नका. अशा प्रकारे जांबुवंत बोलतात. बळी अग्नी नारायण वामन रूपी जाऊन आपण करावया बळीचे छळण झाला पण त्रिविक्रमा. बळीच्या यज्ञामध्ये जाऊन भगवान वामनांनी त्या ठिकाणी बुटकं रूप धरलं आणि बळीला फसवलं, पुन्हा त्रिविक्रम झाला. भगवंताला त्रिविक्रम म्हणतात कारण त्रिभुवन 3 पांडात आटवून टाकलं. अशा प्रकारे तेने काळी मी आणि सुषेण दोघा पूर्ण तारुण्यपण करावया त्रिविक्रम प्रदक्षिण दोघे जण निघालो. आणि त्यावेळेस म्हणला मी आणि सुषण जवान होतो आणि दोघं सुद्धा त्रिविक्रम त्रिभुवनाच्या प्रदक्षिणाला निघालो. त्रिवार करिता प्रदक्षिणा सुसेनाची शक्ती क्षीण चालता मेटे वळली जाण मूर्छा पण तो पडिला. आणि प्रदक्षिणा करत असताना सुषण मूर्छित पडला, मेटे कुटीला आला. अशा प्रकारे जांबुवंत बोलतो. ते काळी माझी अंगावर लक्षोडी त्रिविक्रम चरण प्रतवी सशेलवन कानन केली प्रदक्षिण निप्रप्त केली प्रदक्षिण त्रिसप्त. 21 वेळेस पृथ्वीची प्रदक्षिणा केली म्हणला मी, सर्व पृथ्वी सहित. अशा प्रकारे जांबुवंत हसत हसत बोलू लागले. 21 वेळा एके अच्छवासी करोडी प्रदक्षिणा सेवेची गेलो कैलासासी महेशासी वंदावया. 21 वेळेस प्रदक्षिणा केली म्हणला एका श्वासात. थोडा अति व्हायले. जांबुवंत आहे महाराज, त्या ठिकाणी बोलू लागला 21 वेळेस प्रदक्षिणा केली आणि पुन्हा भगवान कैलासाच्या ठिकाणी भगवान शंकराला भेटाय गेलो असं सांगताय. वेगी जाऊनी कैलासासी वंदोनिया महेशासी बळपुत्राला स्वर्गासी इंद्रदिकासी वदावया. आणि भगवान कैलासाला वंदन केलं. त्यावेळेस बळपुत्र बळ त्या ठिकाणी इंद्रासोबत भांडण करण्यासाठी स्वर्गाला आला होता. बळ दैत्य माझा पिता इंद्रे वदिला उचिता त्याचा सूड घेईना आता करीन गाता इंद्राच्या. बळाचा मुलगा बळाला मारल्यामुळं इंद्राला मारण्यासाठी इंद्राचा घात करण्यासाठी स्वर्गाला आला होता. येणे रागे दैत्य सुते मारावया इंद्रा ते
पर्वत उचलून ते कोप्यात भूत चालिला. आणि त्यामुळं बळाच्या मुलानं हातामध्ये पर्वत घेतला आणि इंद्राला मारण्यासाठी निघाला. आणि तले वज्र घाते वज्र झेलोनी डावे हाते मग मारावया इंद्रा ते कोप्यात भूत चालिला. इंद्रानं वज्र हाणलं, त्या बळाच्या मुलानं डाव्या हातानं वज्र त्या ठिकाणी झेललं आणि पर्वत हाणायला इंद्रावर निघाला. बळपुत्र महाबळी पर्वत झेलोनी करतळी करावया इंद्राची रांगोळी क्रोधानळी चालिला. महाबलवान असणाऱ्या बळाच्या मुलानं इंद्राची होळीच करावी म्हणून मोठा पर्वत घेऊन निघाला. येता दे कोणी गिरीवार स्वर्गी कापती सुरवार तुम्या देवीला सत्वर उड्यात ते शीघ्र घातली. आणि जांबवंत सांगू लागला, मी कैलासाच्या ठिकाणी होतो पण मी बघितलं म्हणले इंद्राला पर्वत मारलेलं, जे उडी मारली आणि पर्वत त्या ठिकाणी झेलला. पर्वत झेलला त्वरे करी तो निसटला दोई करी मग म्या धरीला आणून वरी अमरपुरी वाचविली. आणि पर्वत तो माझ्याही हातातून सुटला म्हणला आणि सुटलेला पर्वत मी जानूवरती म्हणजे गुडघ्यावरती झेलला आणि अमरपुरी स्वर्ग वाचवला असं सांगताय. क्रोधेता बळपुत्रासी दृढ युद्ध केले त्यासी माझे बळे होता कासाविसी लघु लागवेसी पळू पाहे. आणि त्या बळाचा मुलगा रागानं माझ्यावर आला, मी झपके दिले म्हणले, मारला आणि माझ्या भीतीनं तो पळण्याचा प्रयत्न करू लागला. पर्वत घाते भग्न चरण तेरेसी शीघ्र करोनी उठान बळपुत्राचा घेतला प्राण तिने सुरगान सुखावले. आणि पर्वत मारून त्या बळपुत्राचा घात करून टाकला, मी त्याला जिवंत मारलं, त्याच्यामुळे स्वर्ग सुखी झाला. ते पासोनी भग्न चरण माझी वार्धक्य शक्ती क्षीण तरी समुद्री उठा 90 योजने करीन. आणि त्याच्यामुळं माझं टंगड मोडले म्हणले आणि त्यातले त्यात मी म्हातारा झालोय. आणि तरी सांगतो पोरं तुम्हाला, मी म्हातारा जरी 90 योजन उडी मारतो म्हणजे सगळ्यापेक्षा आता बी पुढंच अशा प्रकारे जांबवंत बोलतो. नळ बोलिला पण समुद्रा माझी उडाण सत्यापन योजने करून त्याचे प्राण मज नाही. नळ सेनापती होता, त्यानं सांगितलं म्हणला, वानरांनो 97 योजन उडी मारतो म्हणला, 97 योजन, त्याच्या पुढे आपली गती नाही. अशा प्रकारे हात जोडून बोलतो. नीळ बोलिला वचन एक उड्डाणे शतयोजन करीन समुद्रोत उल्लंघन अंगवन पै माजले. निळानं सांगितलं एका झटक्यात 100 योजन उड्डाण करील असं बोलतो. वाली सूत राजकुमार अंगद झोका महावीर समुद्र उल्लंघन प्रकार निज निधारी सांगतो. आणि वाळीचा मुलगा युवराज असणारा अंगद सुद्धा स्वतःचं उड्डाण समुद्र उल्लंघन करण्याबद्दल किती सक्षम आहे सांगतोय. शतयोजने आतील अंगाण एक उडाने करीन जाण पुढती यावयाला गिजाण संध्या पण मती माझे. त्यानं सांगितलं उडी हाणतो इकडून तिकडं, पण तिकडून इकडे येण्याबद्दल मला थोडी येत नाही म्हणत नाही, पण जरा शंका वाटायला लागली असं बोलतो. ऐके उड्डाण उठा उठी जाईन समुद्र परतटी तेथे आलिया राक्षस थाटे युद्ध निजनेटी होय नव्हे. आणि अंगदानं सांगितलं तिथं गेल्यानंतर गाव काही सोयऱ्याचं नाही म्हणलं, भांडायला राक्षस येणारच आहे आणि त्याच्यामुळं युद्ध होईल का नाही
करणं जमल का नाही याबद्दल थोडी शंका आहे असं अंगद बोलतोय. माझे अंगी बाळपण नाही निवडली अंगवा तरी समृणी श्रीरामचरण सीता साधीन क्षण मात्रे. अंगद बोलू लागलेला आहे माझ्या अंगामध्ये बाळपण आहे, मी लहान आहे. अंगवन निवडली नाही म्हणजे माणूस निवडून पडणं. बलवान एकदा झाला की ओळखू येतो महाराज याच्यात इतकं बळ आहे. तसं काही झालं नाही तरी सुद्धा एका झटक्यात सीता शोधेल असं अंगद बोलतो. करिता राम नाम सम्राट राक्षसे बापुळती कोण काय सा बळीयाळा रावण सीतानी निमेषार्धे. अंगदानं सांगितलं उडीत तर मारी पण रिकामी मारणार नाही म्हणला, जय श्रीराम म्हणून मारी. आणि एकदा का भगवंताचं नामस्मरण केलं तर राक्षसांना मारायला माग पुढे पाहायची गरज नाही म्हणला, ते सुद्धा करेल असं बोलतो. ऐकोणी अंगदाचे उत्तर वानरी केला जय जयकार. जुत्पती करती जोर तू राजकुमार आतुर बळे. अंगदाचं बोलणं ऐकलं सर्वांनीच गर्जना केली महाराज. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अंगदा राजकुमार असणारा तू बलवान आहेस. आम्ही आसुता सेवक सकाळ राजकुमार आणि तू बाळ. समुद्र लंघनाचे सूळ तुझवरी साळ नैर घालू. आम्ही एवढे सेवक असताना राजाला पुढे पाठवायचं सेवकांनी माग वडापाव खायचे हे बरं नाही मला, हे की नाही. याचा विचार करून वानर म्हणू लागले तुम्हाला पाठवणं योग्य नाही आणि त्यातले त्यात तुमचं वय लहान आहे असं सांगतात. अंगद म्हणे करिता प्राण देणे लागेल समजता. सीता शुद्धीवीन जाता अपमानता आणि वार. अंगद म्हणू लागलेला हे करत असताना मी राजा आहे म्हणून जर शांत बसलो आणि बिना सीता शुद्धीचा परत गेलो तर कशाचा राजा. कारण कामाच्या वेळी योग्य वेळी राजालाही पुढे जावं लागतं बरं. अफजल खान आला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजच पुढे गेले, दुसऱ्याला नाही पाठवलं. कारण काही ठिकाणी पुरुषार्थ दाखवायचा असतो. राजानं तो सिद्ध केल्याशिवाय प्रजेला राजा म्हणून अभिमान वाटत नाही. प्रजेच्या मनात घर केल्याशिवाय कर्तव्य दक्षता सिद्ध होत नाही. अंगद म्हणू लागला सीता शुद्धीशिवाय परत जायचं नाही. तो बोलिला जांबवंत हनुमंत वीर अति विख्यात. हा का उगाचे पात अद्भुत प्रतापे. जांबवंत म्हणू लागले अरे आपल्यामध्ये हनुमान बलवान असणारा वीर आहे, का गपचूप बसलाय उगच बघायला लागलाय कोणाचं किती कोणाचं किती. होय अशा प्रकारे त्या ठिकाणी अंगदा हनुमंताबद्दल जांबवंत बोलतात. बाळपणी आकळीता भानू राऊचा निर्धारीला अभिमानू. याचा पित्र प्रभंजनू बाळवानू हनुमंत. हनुमान बलवान आहे. जन्मल्याबरोबर सूर्याला गिळायला निघाला, राहूला झपके दिले म्हणले एवढा बलवान आहे. ज्याचा बापच वारा आहे त्याला आकाशातून पळायला काय अडचण आहे मला, आहे की नाही. त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. त्यासी गर्वी ब्रह्मचार्य कोपीण त्याचा देखणार रघुनंदन. माता अंजनीन देखे नम्र ब्रह्मचारी पूर्ण कपिराज. पूर्ण ब्रह्मचारी हनुमान आहे म्हणले. राम कार्य करायला ब्रह्मचारी लागते बर का. आजही तपस्वी तेजस्वी ब्रह्मचारी असल्यामुळे राम मंदिर शक्य झालं. कसं आहे भगवंताची सेवा करण्यासाठी त्याला कुठंतरी पोट नसलं पाहिजे. त्याला पोट नसलं का त्याचं चित्त लागतंय. पोट असणाराचं पोट एवढा मोठं आहे, कुठं 70,000 कोटी रुपये पोटात असते. पण असो या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत हनुमान ब्रह्मचारी आहे, राम कार्य करण्यामध्ये सक्षम आहे.
ऐसे बोलता जामवंत तवेने हरी कला हनुमंत लागून त्राईटिले रोमांकित आल्हादयुक्त उठिला आल्हादयुक्त उठिला. हनुमंताचं नाव घेतल्याबरोबर हनुमंतानं दंड शिष्य पुटापटलं झेंडा उभा केला महाराज. का? नाव घेतल्यानंतर बघू की करू की, काही जणाला जर म्हणलं सप्ताह करतो का, बघा येईल करा येईल, तसं नाही. अंगात ताकद आहे ना. हनुमान म्हणला 100-500 देत बसू नका, म्हणला एकटा सगळंच नारळ घेतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी संपूर्णच रामकार्य करण्याचा आवेश हनुमानजी मध्ये आलेला आहे. शत योजने आतील ते माझे पादक्रम तुम्हासी संदेह तो कोण सीतानील निमेषार्धे. बजरंग बलींनी सांगितलं, वानरांनो, अरे म्हणले 100 योजन समुद्राचं उल्लंघन की मला एक पाऊल टाकल्यासारखंच आहे. त्यामुळं सीता शोधून आणण्याबद्दल संदेह नसावा असं बोलताय. करुणी रावणा उपहती राक्षसा लागुनिया ख्याती प्रतापे आणि सीता सती श्री रघुपती सुखार्थ. सीता शोधील, रावणाला ख्याती करील, ख्याती लावील आणि रामचंद्र प्रभूंना सुख देण्यासाठी सीतेची शुद्धी आणेल असं बजरंग बली बोलतायत. आणि एक विचार तुम्हासी सांगेन साचार जेने सुखी होय रघुवीर तोही प्रकार मी करीन. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो वानरांनो, मी असं काम करेल ज्यानं राम सुखी होईल आणि जीवनात भक्ताच्या जीवनात एकच ध्यान असावं महाराज. तरी तुझ लागी कर्म तुची दयाचे परम भक्तीसी मनोधर्म विकोणी घातला. देवासाठी कर्म करावं, देव सुखी होईल याच्यासाठी कर्म करावं. नाही तर माणसं प्रत्येक वेळी आपण विचार करतो लोकायला बरं वाटेल, लोकायला चांगलं वाटायला, लोकांना जे वाटायचे ते वाटेल. राम सुखी झाले पाहिजे असं कार्य करावं आणि तसं कार्य करेल असं हनुमान. आवाजने आणि सीता कोप येईल श्री रघुनाथा तरी गांधुनी लंका नाता शुद्धी आता आणि न अवज्ञेने आणि ता सीतान कोपईल श्री रघुनाथा. आज्ञेशिवाय जर मी सीता आणली तर राग येईल. मग काय करील म्हणले, सीतेचा शोध आणेल आणि येता येता 2-4 चापटा रावणाला देऊन येईल. राक्षसासी राम लक्ष्मण वीर शूर दोघे जाण सीते पासी मी नेईन जाण सकुळी रावण निर्धाळावया. आणि राम लक्ष्मण हे दोघं वीर लंकेला घेऊन जाईल रावणाच्या कुळाचा काटा काढण्यासाठी असं हनुमानजी बोलताय. ऋषमुख पर्वता होणी जाण घेऊन या राम लक्ष्मण घालोनी लंकेवरी उड्डाण सकुळी रावण मारावया. ऋषमुख पर्वतापासून उड्डाण करून रावण कुळासहित मारण्यासाठी राम लक्ष्मणाला घेऊन जाईल. कुळासहित हनुमंताचा प्रत्येक शब्द आहे. राक्षस मारायचा तर कसा, कुळासकट राक्षस मारायचा. आणि समाज संरक्षण कसं करायचं, गाव बसून त्या ठिकाणी शब्दाच्या आराड्यात गाव घ्यायचं, सुखी करायचं. अशा प्रकारचा विचार बजरंग बलीचा आहे. आतवा मी आतुर बळी करीन राक्षसार मंडळी सीता नीन रामा जवळी हरी खेटाळी पिटीत. हनुमानजी म्हणू लागले, मी तर बलवान, कारण भगवंताचा भक्त आहे.
जाईल राक्षसांची रांगोळी करेल आणि सीता घेऊन येईल, हा भाव सुद्धा व्यक्त करतायत. सीता आणि रामापासी का राम नेईन सीतेपासी, अथवा शुद्धी आणि तुम्हापासी या कार्यासी मी करता. हनुमंतानं सांगितलं म्हणले, वानर एकतर शुद्धी आणतो, नाहीतर रामाला उचलून सीतेजवळ नेतो, नाहीतर सीतेला उचलून रामाजवळ आणतो, पण रामायण पूर्ण करतो. लंकाद्वारी रणकल्लोळी खेळेन शिरांची चेंडू फळी, लंकेची करीन होळी तरी मी बळी. हनुमंत लंकेच्या दारामध्ये त्या ठिकाणी शिरांची चेंडूफळी करील आणि भयंकर रणरवंदळी करण्याची मला इच्छा आहे, असं हनुमानजी बोलताय. सीता शुद्धी ते तव किती या लागी कायसी, कुंता कुंती सुखी रावे समजती लंके प्रती मी जातो. हनुमंतानं सांगितलं, अरे सीता शुद्धी म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. लंकेत जाईल म्हणले आणि मी एकटाच त्या ठिकाणी सीता शुद्धी करेल, कोणता कोणती करायची गरज नाही. तुम्ही फक्त पुंडलिकावर सुरू ठेवा. अशा प्रकारे बजरंग बली बोलतायत. ऐसे बोलोनी आपण समजती घालोनी लोटांगण, अंग दे दिदरे आलिंगण गरजे गगन आला दे. अशा प्रकारे हनुमानजी बोलले, सर्वांना लोटांगण घातलं, अंगदान हनुमंताला आलिंगन दिलं आणि सर्वच प्रभुनामाचा गजर करतात. कपी हरी कले समजता त्यासी हनुमंत बोलत, माझा उड्डाण अंगवात सावा शक्त तुम्ही नवा. सगळेच वानर आनंदी झाले. महाराज बजरंग बली निघाले म्हणल्यानंतर बजरंग बलींनी एकच सांगितलं, वानर हो, आता मी उड्डाण करणार आहे, तुम्ही वाऱ्यानं पडाल, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. तुम्ही काय करा, ऐका. माझे उड्डाणाचे निजनेटे महेंद्र पृथ्वी माझी दाटे, पर्वत शिखरे होती पिठे कडे कपाटे बुजतील. माझ्या उड्डाणाच्या ताकदीनं महेंद्र पर्वत सुद्धा कडेलोट होईल, कडे कपाटामध्ये जातील. अशा प्रकारचं मोठं माझं उड्डाण असेल असं सांग. उड्डाणाच्या अंगवात पर्वत तुटोनी तळी पडत, शिखरे तृणप्राय पुडत, वृक्ष उपडत समूळे. माझ्या उड्डाणाच्या सामर्थ्यानं वृक्ष मुळापासून उपडून पडतील, पर्वत त्या ठिकाणी कडे खचून जातील. अशा प्रकारे सांगू. वृक्ष उबडोनी समूळी परिभ्रमती अंतराळी, शुशक पर्णे वाउटळी तेजावाजे उडतील. पर्वत त्या ठिकाणी उडायला लागतील, वाऱ्यानं त्या ठिकाणी झाडं उडून जातील, शुष्क प्राय एखादा वाळलेला पाला जसा उडतो अशा प्रकारची परिस्थिती होईल. हनुमानजी सांगतायत. उचंबळेल समुद्र जळ तेने तिमेर ध्रुव मंडळ, दिगद कापती चळचळ हाती तळमळ जळचरा. समुद्राचं पाणी उडेल, दिग्गमंडळामध्ये त्या ठिकाणी पाणी जाईल, जळचरांची तळमळ होईल असं सांगतात. अंगवातेची घरघरे बैसती मेघांची दातुरे, समुद्र गडगर्जनी विसरे येतील शहारे कळी काळा. कळी काळाला शहारे येतील, त्या ठिकाणी प्रत्येकाला भीती निर्माण होईल. काय सांगू लागले, ढग सुद्धा माझा आवाज सहन करू शकणार नाही माझ्या शरीराच्या वाऱ्याचा असं सांगतात. त्या नादाचा धाक मोठा उमा झोमेल निळकंठा, राम थापटी वैकुंठा भय संकटा निवारे.
आणि एवढा धाक असेल की माता पार्वती भगवान शंकराला आलिंगन देईल, मिठी मारेल. रमा म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूला झोमेल असं सांगताय. उड्डाण काळाती दुर्गा रसूर नर दाकती निशाचर, तेथे तुम्ही गावानर कैसे निधीर धरला. कैसे निधीर धराल. तुम्हा वानरांना हे उड्डाणाचा वारा सहन होणार नाही. सर्व त्या ठिकाणी देव लोकांमध्ये हडबड होईल एवढं सामर्थ्य उड्डाणाचं आहे. या लागी तुम्ही वानर गण हाती धरून अवघे जाण, पर्वत कवळात त्राण तरीच प्राण उरतील. वानरांनो तुम्ही उत्तर दिशेला जावा, पर्वताशी कडकडून मिठी मारून धरा, आणि पर्वतांना मिठी मारल्याशिवाय तुमचा जीव वाचणार नाही. आणि जर चकली करताल तर मात्र इथंच मरताल. या लागी तुम्ही वानर गण हात धरुणी अवघे गण, पर्वत कवळा त्राण तरीच प्राण उरतील. याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पर्वत कोडून धरा, नाहीतर अवघड होईल. दक्षिणेचे पर्वत कडे तुटोडी पडती झडाडे, तुम्ही रावे उत्तरेकडे ओ निगाडे सुती सुलीन. आणि दक्षिणेकडची पर्वत उडायला सुरू होतील, तुम्ही उत्तरेकडे राहा. असं झोपून राहा म्हणले, झोपून झोपून पर्वत धरून राहा असं सांगू लागलं. जैसा श्रीरामाचा बाण तैसे करीन उड्डाण, लंके माझी प्रथम कंदान भुवनी जाण मी करीन. जसा रामाचा बाण आहे तसं उड्डाण करेल म्हणले, तसं. आणि लंकेमध्ये जाऊन धंद्याची पहिली भवनी मी करील म्हणले. कारण दुकानावर गेल्या बरोबर पहिलं गिराईक कोणतं असतं? भवनीच. आपला धंदा आहे म्हणले राक्षस मारायचा, आणि त्या धंद्याचं नारळ मी फोडणार आहे. करीण इंद्रजितासी तुकीन रावणांचे बाळ, राक्षसांचे अमित दळ तिनी सकळ गांजीन. ते मी सकळ गांजीन. वानर म्हणू लागले महाराज. हनुमान बोलू लागलेला आहे. तिकडे एक इंद्रजित आहे म्हणले, लईच मोठा आतंकवादी आहे म्हणते. पालत घालून तुडवितो म्हणले, त्याची पाठ मऊ करून येतो. अशा प्रकारे बजरंग बली बोलतात. राक्षस दातासी त्याच्या मी करीन राशी, मग मोजून कुडवेसी घालीन श्रेयसी रावण. राक्षसांच्या थोबडीत देव देव त्यांचे दात इतके पाडील म्हणले की त्याच्या राशीचे राशी, जसं 50-50 एकरची सोयाबीनची रास असते का ना, 200 क्विंटल 400 क्विंटल सोयाबीन, तशा प्रकारे 1.5 टन 10-10 15-15 टन चे ढिग घालील म्हणले राक्षसाच्या दाताचे, आणि त्याच्या खारुड्या करून बुतायली देईल म्हणले, आणि त्यानंतर राक्षस असलेल्या रावणाला मार देईल. लंकेची घरगांडोळी लबे जनकबाळी, लंका उकडून समोळी रामाजवळी आणि आणि जर सीता सापडतच नसेल तर अख्खीच लंका शेपटात बांधील, आणि सगळी लंका घेऊन सीतेकडे रामाकडे येईल. हनुमंताचे वचन ऐकोनिया वानरगण, हर्षे वंदिले त्याचे चरण देवी मरुद्राण इंद्रासे. सर्व मरुद्गण जशा प्रकारे इंद्राला वंदन करतात, तशा प्रकारे बजरंग बलीचे पाय वंदन वानर करतायत. श्रीराम समरण लीला त्याची सुमनांच्या
वा माळा वानरी विचिर घातल्या गळा वनी वनमाळा शोभत. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत श्रीरामाची स्मरण लीळा. रामचंद्र प्रभूंचं स्मरण म्हणजेच कमल. रामचंद्र प्रभूंचं स्मरण म्हणजेच अंतःकरण निर्मळ. आणि ज्या मनावर मळ नाही तेच मन रामाचं भजन करू शकतं. मल असणारे आणि खल असणारे भक्तीत येऊ शकत नाहीत. त्यामुळं निर्मळ अंतःकरणानं भगवंताचं स्मरण याच कमळाच्या माळा वानरांनी गळ्यात घातल्या आणि वानर नाचतायत असं सांगतात. परिवाराला वानर भारी इंद्रासमान ज्यांची थोरी त्या चढला महेंद्रगिरी लंकापुरी लक्षोनी. इंद्रासारख्या उंच ठिकाणी महेंद्रगिरीवरती बजरंग बली गेले आणि लंकेला अनुलक्ष करून उड्डाणाची तयारी करतात. करोनिया श्रीराम सम्राट देवोनी वानरा लिंगण करावयासी उड्डाण आल्हाद पूर्ण हनुमंता. भगवंताच्या नावाची मोठ्यानं गर्जना केली महाराज. प्रभू रामचंद्र भगवान की जय. मुखी श्रीराम नाम मुद्रा हृदय धरुणी श्रीरामचंद्रा. गावया समुद्रा कपी कुंजारी आल्हाद. हनुमंताला आनंदी आनंद आहे महाराज त्या ठिकाणी. कारण मुखामध्ये राम मुद्रा आहे, अंतःकरणामध्ये रामचंद्र आहे आणि राम नामाच्या बळावरती हनुमानजी उड्डाण करतात. पुराण लागू लपला जाण रोमांच पूर्ण थरकती. बाहुंना त्राण आलं महाराज. सर्व शेपटाचे केस असे थर 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 करू लागले. राम कार्याचा आवेश संचरला. पूचा दळीचा बळी शिळा शिखरा झाली रांगोळी. वृक्ष मिळाले पैधुळी पुष्पी फळी समवेत. शेपूट दणकन वाजवल्या बरोबर कड झाड मोडून जमिनीवरती पडू लागले असं सांगताय. पक्षी कळकळती आकाशी महाप्रलय दिग्गजांसी तरस तगर बिळवासी सिंह सुकरासी अति त्रास. हनुमंतानं गर्जना करून शेपूट आदळल्या बरोबर बिळात राहणारे साप उंदर मुंगस ससे चू 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 करू लागले. कडकड कडकड झाड मोडू लागले. तरस तगर मैस मगरे सर्व प्राणी पळतायत. पशु पक्षी किलकिलाट करू लागले. उड्डाण करिता महाबळी पर्वत दाटला पायतळी. येणे तो पुरुष रूपला भुतळी सर्प पाताळी दडपले. आणि उड्डाण करत असताना पर्वत पायानं दाबला, चेपला मला. चेपल्यानंतर दबलेला पर्वत पाताळापर्यंत गेला आणि पाताळातील सर्प बाहेर आले. अर्ध सर्प दडपता एका बाहेर काढून या मुख. स्क्रोण वामिता त्वेवी कशिळा निषेक भस्म होती. आणि खालचे साप वर मुंडके काढू लागले आणि गरगरा विष ओकू लागले. त्याच्यामुळं पर्वत जळू लागले. जैसी उभारिली छत्रे सर्पपणात दाकारे अर्थ दडपिली शरीरे फुफ्फुसत्कारे गरजते. चिमदले महाराज साप जमिनीतून बाहेर येऊ लागले. अर्धे बाहेर आणि अर्धे मध्ये चिमदल्यामुळं फस फस फस
फुस करू लागले असं सांगताय. सर्वी वर्मिता पैगराळ उठती अग्नीचे कल्लोळ भीक सारलिया सकळ अति विकळ तळमळते. अतिशय भयंकर अशा प्रकारची तळमळ साप करू लागले असं सांगतात. पर्वती दिव्य औषधी अनेक दाटल्या स्त्रवली ती पियूक चोक थोरस लागता ती देख निशेष विष विकनी माले. नाथ महाराज सांगतात पर्वताच्या ठिकाणी अनेक औषधी होत्या आणि त्या औषधी सुद्धा पिळून जमिनीवर पडल्या, त्याच्यामुळे विष मावळून गेलं असं सांगतात. भारे दडपला परवा तू श्वेत पीता रक्त जातू धारावरती पय स्रवतू तेने शोधतू गिरिराज. आणि दडपलेल्या पर्वतावरती पांढऱ्या पिवळ्या लाल अशा प्रकारचे धातू अशा प्रकारचे रस गळालेले आहेत, त्याच्यामुळे पर्वत सुंदर दिसतोय. वामन झाला त्रिविक्रम जैसा वाढता तो वानरोत्तम दृढ धरिला क्रम पराक्रम स्वामी कार्या. वामन जसे त्रिविक्रम झाले होते तशा प्रकारचा राम कार्यासाठी आक्रम आणि त्या आक्रमाचा हा पराक्रम आहे. पर्यावरणी वाढे गई समुद्र तैसा वाढला कपिंद्र तेने दचकला काळी विरुद्र ऐसा व्यासूर भासत. काळाने रुद्र घाबरेल असा हनुमान भ्यासूर दिसू लागला. महाराज भरतीच्या वेळेस समुद्र वाढतो तसे बजरंग बली वाढले. समुद्र लंघन कौतुक पाहू आले ब्रह्मादिक सुरवर दाटले अनेक सिद्ध ग्वाक गंधर्व. सिद्ध गंधर्व चारण किन्नर सर्वजण हनुमंताचं समुद्र उड्डाण पाहण्यासाठी आले. नाना परिचा विमान पंक्ती वरवी दाटल्या नेनू किती कैसे कैसा कुडेल मारुती पावया समजता लाद. हनुमान कस उड्डाण करणार याचा सर्वांना आनंद आहे. उमा रमाणी सावित्री पाहू आल्या नवईनारी समुद्रा माझी वांढरी कैसे परी उडीजेल. उमा रमा सावित्रीन पाहू आल्या नवहिनारी. हनुमान कशी उडी मारतो सर्वजण पाहण्यासाठी आले. समुष्टी बाहू धरोणी पुढा वळून पूजता कडा बळे उडता पै वाकडा पडिला तडा गिरितटी. अशा प्रकारे हाताच्या मुठी केल्या शेपटाचा गोंडा वर केला आणि सर्व ताकदीनं बजरंग बली उड्डाण करताय. कडे खचले सागरी शिखरे उडाली अंबरी समूळ वृक्ष वारे निकरी गगनांतरी परिभ्रमत. कड पर्वताची कडे धासळली समुद्रामध्ये जाऊ लागले. पर्वताची जेवढी शिखर आहेत आकाशामध्ये गर 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 फिरतायत. नाना प्रकारची त्या ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. जैसा बोळवणी ती आपता सुदैय माघारे परत देवी पाशानुरक्ष समत मागे पडत सागरे. नाथ महाराज सांगतायत जसं जावाई वाई मेवणा जवळचा पाहुणा पाठवत असताना माणसं 4 पाऊल जातात आणि पुन्हा घरी येऊन बसतात, तसं सुरध जवळची माणसं जशी माग घरी येऊन बसतात तशी पर्वत धोंडे झाड वृक्ष खाली पडली म्हणतात. निकट वानरे दिसली हाक दुमदुमिले तिनी लोक कळी काळे घेतला दाक सुरस शांक विमाने. जय श्रीराम अशी आवाज हाक दिल्या बरोबर
बरोबर कंठाळी बसले. सूर समुदाय सर्व दचकला. आलेले सगळे बहिऱ्या झाल्यासारखे पाहू लागले. जाणोनी पवनाची शक्ती उल्लंघोनी मनोगती लंका लक्ष्मणी मारुती शीघ्र गती निघाला. शीघ्र गतीनं लंका लक्ष्य केलेली आहे आणि अलक्ष्य अशा गतीनं बजरंग बली निघाले. वेगे उडता वानरगण शोभे खळला सागर तेने बोलले जळचर ये रायर झोंबते. वेगानं बजरंग बली निघाले. आवाज झाला, वारा उठला, समुद्र खवळला. जळचर समुद्राला जणू काही पकडण्याचा प्रयत्न करताय. अंगवाते मारुती कुंडली रविचंद्राची गती ग्रह नक्षत्रे डळमळती निजात्मगती कुंडली निजात्मगती कुंडली. हनुमंताच्या अंगवातानं ग्रहगती त्या ठिकाणी चल 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 कापू लागले. कोणाचीही आत येण्याचे हिम्मत होत नाही असं सांगताय. हनुमंताच्या अंगती तीन विशेष सूर्य लोपती नक्षत्रांच्या लाया होती तेजे मारुती जय दीप्यमान. तेजान लख प्रकाश सूर्य जणू काही मावळावा. हनुमान चमकावा. नक्षत्राच्या लाया होऊ लागल्या. जशी ज्वारी तव्यावर टाकल्यास फुट 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 लाया होते तशा हनुमंताच्या तेजान नक्षत्रांची स्थिती आहे. बाळ सूर्याचा होतीला किशेनुराचा रुचिला तो कुंकुमाचा पदडीला तैसा देखिला हनुमंत लाल बुंद. हनुमानजी दिसताय जणू काही इस्तू अतावा. जणू काही बाळ सूर्यासारखे हनुमानजी दिसू लागले. चंद्रासारखे आरक्त असं सांगताय. हनुमंताच्या अंग प्रभा नवत्व लोपताहे नभा दिव्य तेजाचा निज गाभा तैसी शोभा शोभत. तैसी शोभा शोभत. हनुमंताची लाल शोभा महाराज जणू काही अंग प्रभा नभत्व लोपता हे नभा. आकाशात आकाशत्व हरपून जाऊ लागलं आणि सगळीकडे बजरंग बली दिसतात. तैसा रामबाण नभांत तैसा हनुमंत असे जात. साधा वया स्वामी कार्यार्थ त्वरान्वित मारुती. जसा राम बाण जावा तसे बजरंग बली आकाश मार्गाने जात आहेत. तैसे तप्तच्या तैसा जात सेवानर विश्रांती द्यावया सत्वर सांगे सागर मोनिंद्रे. जैसे तप्त चामीकर जशा प्रकारे त्या ठिकाणी तापवलेलं सोनं असावं तशा प्रकारे लालबुंद हनुमानजी जाऊ लागले. त्यावेळेस सागर मैनांद्री पर्वताला सांगतोय, अरे मैनांद्री जय श्रीराम वाले जात असताना त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. मी सागराचा स्थापित सूर्यवंशाचा नित्यांकित तोरेने जातसे हनुमंत राम कार्यार्थ साधावया. अरे बाबा मला सगर ऋषीनं सगर राजानं माझी स्थापना केली. सूर्यवंशाची सेवा करण्यात मी सदोदित तत्पर आहे आणि सूर्यवंशातील रामाचा हा दूत आहे. राम कार्य साधण्यासाठी जाणाराला सहकार्य केलं पाहिजे मला. कारण तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. मैनांद्री जा तू सेवा कर अशा प्रकारचा विषय आहे. मज पूजता सूर्यवंशी साह्य व्हावे हनुमंतासी
विसावा द्यावया वानरासी अति तोरेसी भागला. आणि मला मज पूज्यता सूर्यवंशींसाय व्हावे हनुमंतासी. संपातीनं विचार केला, मला सूर्यवंशाबद्दल आदर आहे. माफ करा, मैनांद्री विचार करतोय की मला सूर्यवंशाबद्दल आदर आहे आणि त्या सूर्यवंशाच्या रामाचं कार्य करण्यासाठी हनुमान जातोय, म्हणून हनुमंताचा सन्मान व्हावा, सेवा व्हावी, हनुमंताला विश्रांती द्यावी, या संबंधी मी धावतोय असं सांगतायत. या लागी तुआ मोनांद्री वेगी निघावे जळा बाहेरी समुख निगोनी झडकरी कपिंद्रा करी विश्रांती. समुद्र सांगू लागला, यासाठी मैनांद्री तू लवकरात लवकर निघ आणि हनुमानजी पुढे जाण्याच्या अगोदर हनुमंताच्या विश्रांतीची थोडीशी सोय कर. अशा प्रकारे त्या ठिकाणी समुद्र मैनांद्रीला बोलतोय. हनुमान जातो तोरे करी विलंब होता जाईल दुरी इतके माझे प्राधान्य करी देई वानरा विश्रांती. अहो समुद्र विनंती करतोय, समुद्र. आणि जीवनामध्ये जर आपण यशस्वी नाही झालो तर सख्खा भाऊ सुद्धा विचारत नाही, आला का गेला बघत सुद्धा नाही. दुर्दैव विचार करा. आणि भगवंताची जर सेवा केली तर जातीनं वाढणार आहे, पण त्याच्या स्वागतासाठी समुद्र पर्वताला म्हणतोय जाय लवकर. राम भक्ताची सेवा केल्यानं जीवनाचा उद्धार होतो, वेळ करू नको, अशा प्रकारची आज्ञा समुद्र देतोय. विश्रांती दिदलिया वानरी सेवा उपतिष्ठे श्रीरामचंद्री. वाह. पुढील मार्ग लंकापुरी क्षणामाजारी पावेल. अरे विश्रांती दिदलिया वानरी, वानराची जर सेवा केली तर सेवा उपतिष्ठे श्रीरामचंद्रे. प्रभू रामचंद्रजींची सेवा घडल्याचं पुण्य लागतं महाराज. एवढंच नाही, भगवंताला तर भक्ताची सेवा करण्याचा आनंद अतिशय आहे. त्याची स्वतःची सेवा करण्यापेक्षा जर आपण त्याच्या भक्ताची सेवा केली तर भगवंताला विशेष आनंद होतो. आणि आपण केल्याच्या सेवेमध्ये लवकरात लवकर हनुमानजींना लंकेत जाणं सोपं होईल असंही बोलतोय. ऐके मैनांद्री गिरीनाथा विश्रांती दिदलिया हनुमंता सुख संतोष श्री रघुनाथा ही कार्य सर्वता तू अकिजे. मैनांद्री पर्वता, अरे हनुमंताला जर आपण विश्रांती दिली तर एवढं चांगलं होणार आहे. एवढं चांगलं करण्याचं काम मात्र तू सोडू नको, लवकरात लवकर निघ अशी आज्ञा देत आहेत. ऐसे सांगता सागर उल्हासे वाढला गिरीवर. वा. सुस्वाद फळे आरुवार निर्मळ नीर कपी पूजा. आणि असं ऐकल्या बरोबर पर्वत निघाला महाराज. सुंदर अशा प्रकारची फळ जळ आणि शीतल अशा प्रकारचं पाणी आहे. आणि पर्वतानं उंची वाढवायला सुरुवात केली आणि हनुमंताचं दर्शन घेण्याचा पर्वत प्रयत्न करतोय. विश्रांती स्थळाती प्रबळ मंद सुगंध मलयानीळ पंचम कुजती कुळ जनत्कारी आली कुळे. आणि विश्रांतीसाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्थान आहे तो मैनांद्री पर्वत. सुंदर अशा प्रकारची हिरवळ आहे, त्यामध्ये वृक्षाला फुलं आलेले आहेत, त्याच्यावरती अलीकुळे याचा अर्थ सुंदर अशा प्रकारचे भुंगे झणत्कार देऊ लागले. त्यांच्या पंखाचा जणू काय विना वाजावा, विना वाजावा अशा प्रकारचं सुंदर त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. आणि नाना प्रकारचं सौंदर्य त्या ठिकाणी आहे असं सांगतायत. मागील जाऊन सकाळ श्रम पुढे विश्रांती पावे पराम. ऐसा साधिला राम वानरोत्तम विश्रांती.
वानरोत्तम विश्रांती, उत्तम असणाऱ्या वानराला विश्रांती मिळावी, कारण विश्रांती ही पुढे चालण्याचं सामर्थ्य देत असते बरं का. माणूस सतत नाही चालू शकत, थोडी विश्रांती आली की पुन्हा चालण्याची ताकद येते. राम भक्ताला सामर्थ्य, राम भक्ताचं सामर्थ्य वाढवल्याचं पुण्य लागेल. अशा प्रकारे सुंदर पर्वत बनवला, कोकिळा मंजुळ अशा प्रकारचं गायन करतायत असं सांगतात. ऐसिया राम कैवाडे हनुमंताच्या मार्गापुढे, गिरी वाढावा वाढला वाडे कोडे, विश्रांती चाडे कपिंद्रा. विश्रांती चाडे कपिंद्रा, हनुमंताला विश्रांती देण्याच्या भावनेनं पर्वत भयंकर वाढला. आणि वाढून पर्वत काय करतोय ऐका. वाढला दे कोणी पर्वत, उंच वाढला हनुमंत, गिरी वाढला मार्ग रुदित, त्याहून हनुमंत उंचावला. पर्वत वाढला, हनुमान त्याच्याहून वाढला, कारण वाढणाराला आडतील असे रामभक्त नाही. वाढलं नाही पाहिजे. रामभक्ता पुढे लहान झालं तर सेवा मिळत असते. मोठेपणानं सेवा करण्याच्या प्रतीक्षेत बरेच जण मरून गेले, पण नारळ नाही मिळालं. जीवनाचं वाईट होत असतं मायबापांनो. संतापुढं लहान व्हावं आणि जगापुढं मोठं व्हावं विषय आहे. अशा पद्धतीमध्ये मैनांद्री वाढतोय, हनुमानजी त्यापेक्षा उंच उड्डाण करताय. जव जव पर्वत वरती वाढे, तव तव मारुती गगनी चढे, श्रमण बाधित याकडे विश्रांतीच्या आडे उदास. श्रम न बाधे तयाकडे, राम भक्ताला श्रम बाधा करू शकत नाही, विश्रांतीची अपेक्षा नाही. पर्वत वाढतोय, त्याच्या पुढे थांबण्याचा विचार करत नाहीत. हनुमानजी अतिशय वाढतात असं सांगतात. नवी चढला योजन शत, द्विगुण वाढला पर्वत, हनुमंत चढला 500, गिरी 700 वाढला. हनुमानजी 100 योजन उंच उडी घातली महाराज. पर्वत 200 योजन मोठा झाला. हनुमानजी 500 योजन उंच झाले, पर्वत 700 योजन उंच झाला असं सांगतायत. हनुमान चढला सहस्रवरी, गाची वाढला गिरी, कपी चढला तयाईवरी, समुद्र परपारी जावया. 1000 योजन पर्यंत त्या ठिकाणी पर्वत वाढला. हनुमानजी त्याच्यावर गेले, कारण तुम्ही किती वरी जा, रामभक्त त्याच्यावर असतात. अशा प्रकारचा भाव नाथ महाराज व्यक्त करतात. गिरी वाढला 1,00,000 कोटी, कपी चढला तयाईवरी, समुद्र परपारी जावया जावया जावया. समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी हनुमंताची झेप आहे. नाथ महाराज सांगतात की 100-1000 योजन पर्यंत पर्वत वाढला, त्याच्यावरही हनुमानजी वाढले. याचा अर्थ काय? बरेच जण म्हणतात महाराज एवढं अंतर असतं का? हा भाव आहे. आपण एखादी गोष्ट मोठी सांगतो का सांगतो? तो मोठा आहे हे सांगण्याचा भाव आहे. राम कार्य करण्यासाठी हनुमंताचा एवढा वेश आहे की ते कशालाही आवरणार नाहीत आणि राम कार्य साधल्याशिवाय येणार नाही. हा भाव नाथ महाराज व्यक्त करतायत. गिरी वाढला 1,00,000 कोटी, कपी चढला नभपृष्ठी, पर्वत सोय कपाळ पिठी, चरण भेटी मज नव्हे. लाखो योजन पर्वत वाढला, पण हनुमानजी त्याच्यावर गेले. पर्वत कपाळ दन 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 पडू लागला महाराज. पर्वत विचार करतोय मी एवढा मोठा झालोय, तरी हनुमंताचा पाय लागत नाही. मोठं होल्यानं पाय लागत नाही, पण ती त्याला कळत नाही आणि संत भेट होत नाही असं सांगतात. लंगोडी जाता हनुमंत, ग्लानी मोनिका विनवीत, तू कृपाळू श्रीराम दूत अपेक्षित काजासे. ग्लानी हात जोडले आणि म्हणू लागला, तू
श्रीराम भक्त उपेक्षित काजासी, माझी उपेक्षा करून का जातोय, मला भेट न देता का जातोयस, अशा प्रकारची विनंती हात जोडून डोळ्यातून पाणी आले महाराज. अशा प्रकारची परिस्थिती पर्वताची. तुझा लागलिया चरण मी होईना ती पावन, या लागी मी वाढलो गाजान नाही अभिमान तुझसी मज. तुझे चरण लागावे यासाठी वाढलोय, तुझ्या बरोबरीत स्पर्धा करण्याचा मला अभिमान. बरेच जण अभिमानात वाया गेले महाराज, आणि अभिमानात माणूस वायाच जात असतो. माणसाचं दुसरं अभिमानानं काही होत नाहीये. पर्वत म्हणू लागला, हनुमानजी मी तुमच्याशी स्पर्धा करत नाही, तुमच्या पायाची अपेक्षा करतोय, असा भाव व्यक्त करतायत. सागरे सांगितले प्रती, हनुमंता पूजावे अतिथी, या लागी आलो मी तुझ प्रती, द्यावया विश्रांती राम भक्ता. द्यावया विश्रांती राम भक्ता, हनुमंताला अतिथी म्हणून पूजा करा, अशा प्रकारे मला सागरानं सांगितलंय. आणि सांगितल्याचं ऐकून मी या ठिकाणी हार माळ घेऊन आलोय म्हणले, थोडं आम्हाला दर्शन घेऊ द्या ना, अशा प्रकारची विनंती पर्वत करतो. सागरे सापिला साचार, या लागी नाव तू सागर, तूही सूर्यवंशीचा किंकर, आम्ही समग्र दास तुझे. सगर राजानं सागराची स्थापना केली म्हणून त्याला काय म्हणतात, सागर म्हणतात. आणि सूर्यवंशातील सगर राजानं केली म्हणजे सागर सुद्धा सूर्यवंशाचा सेवक आहे. आणि हनुमंता तू सुद्धा सूर्यवंशातल्या रामाची सेवा करतोयस, त्यामुळे आपण सगळे सूर्यवंशाचे सेवक आहेत, आणि म्हणून मला तुझी सेवा करण्याची इच्छा आहे, असं सांगतात. तुझ्या पित्याचा स्थापित मी वसत आहे समुद्रात, तोही अवधारी व्रतांत अपेक्षित जाऊ नको. उपेक्षित जाऊ नको. सूर्यवंशानं सागराची स्थापना केली आणि माझ्यावरही उपकार समुद्राचे आहेत, आणि म्हणून मला सेवा द्या, काहीही करा, मला 2 मिनिट आमच्यासाठी वेळ द्या, अशी विनंती करतायत. पूर्वी पर्वत पक्षधर, उडाने घेत्याती दुर्धर, पुरे पट्टणे करती चूर, नगर नगर भोगिती भंगती. अगोदर म्हणला आम्हाला पंख होते, आणि पंख असले की माणूस जास्त उडतो महाराज. त्या ठिकाणी आम्ही कुठेही जाऊन बसायचं, कोणाच्याही घरावर. आता घरावर पर्वत येऊन बसल्यानंतर घराचा बुगा होत होता, आम्ही गावाचे गाव बुगा केले, अशा प्रकारे पर्वत सांगू लागले. इंद्रे घेऊनिया वज्रागिरी पक्ष छेदिले समग्र, माझे छेदावया दुर्धर वज्रधर चालिला. इंद्रानं हातात वज्र घेतलं आणि धनाधन पर्वतांचे पंख कापून टाकले महाराज. माझेही पंख कापायला इंद्र आला, त्यावेळेस मी पळालो, असं सांगतोय. मज होता पलायमान, साह्य झाला तुझा पिता पवन, समुद्री आला गा घेऊन तिन्या प्राण वाचला. मी पळण्याचा प्रयत्न केला, पण मला वारा सहाय्य झाला, आणि वाऱ्याच्या सहकार्यानं मी समुद्रात आलो आणि माझा जीव वाचला, असं सांगताय. तुझ्या पित्याचा स्थापित समुद्रा माझी होतो गुप्त, येता देखून हनुमंत विश्रांती हेतू वाढलो. तुझ्या बापाच्या उपकारानं समुद्रात आलो आणि इंद्राच्या भीतीनं लपून समुद्रात बसलो. आता तुझ्या स्वागतासाठी मला सागरानं पाठवलंय. ऐकोणी मोणांद्रीच्या व्रतांता, कृपेने सांगे निज कार्यार्था,
शोधावयासी रामकांता अतिशीघ्रता मी जातो. शोधावया श्रीराम कांतान अतिशीघ्रता मी जातो. रामचंद्र प्रभूंच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी मी अतिशय शीघ्रतेनं जातोय असं तो सांगतोय. आधी असावी विश्रामता मग द्यावी विश्रांतता. नाम स्मरणे श्री रघुनाथा श्रमावस्था मज नाही. हनुमंतानं सांगितलं तुम्ही बरोबर आहे, विश्रांती घ्या म्हणतायत, पण मी थकलोच नाही ना. थकत कोण? रामनाम घेत नाही ते थकत. खरंय बरं का, रामनाम घेणारे थकत नाही. तर मूळवंशी दिंडी जाते पंढरपूरला, गुट्टे गुरुजी असतात दिंडीत. वय 78 वर्ष आहे आणि केव्हा मागच्या कडेला असतात की केव्हा पुढच्या कडेला असतात की सगळ्यांना चला चलाच म्हणतात. हातात काठी नाही, काही नाही, मला डोळ्याला चष्मा असतो बी नसतो बी, आणि थकत नाहीत. सांगण्याचा विषय काय, रामनाम घेणारे थकत नाहीत आणि भजन न म्हणता बाहेर जाऊन वडापाव खाणारे मात्र 4-4 वेळेस बसतात. असाच विषय आहे. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, भजन करणारे थकत नाही. ज्यासी नाही नामी विश्वास त्याचे वादिक श्रम शोक त्रास. श्रीरामाचा निजदास श्रमाचा लेश मज नाही. ज्यासी श्रीराम नावावर विश्वास नाही त्याला थकवा येतो, त्याला आळस येतो, त्याला बाधा येते, नाना प्रकारच्या बाधा मारत. लोक काहीही कारण सांगतात, जी कारण अजिबात मनाला पटत नाहीत, महाराज अजिबात पटत नाहीत अशी कारण सांगतात. त्याचं एकच कारण आहे, नामावर विश्वास नाही. मग त्यांना आळस येत असतो, श्रम येत असतो. रामायणाची आवड आल्यास आळस कुठे गेला? दूर गेला. लक्षात घ्या, राम नामावर विश्वास झाला की आळस येत नाही आणि मग जीवनाचा कळस निघत असतो. नाहीतर मग काही खरं नाही असं बजरंग बली सांगतायत. ऐकोणी हनुमंताचे वचन मुळांद्री साले रुदन. भाग्या भागी मी परिपूर्ण हनुमंत चरण अप्राप्य. मैनंद्री रडू लागला महाराज. भाग्य आहे संत जवळून जातात, अभाग्य आहे जवळून जाऊन भेट नाही, जवळून जाऊन सुद्धा सेवा नाही. याचं दुर्दैव मात्र मैनांद्रीला वाटतंय. पर्वताचा खेर देखो हनुमंत बोलिला वचन. तुझे नगे फळ मूळ जीवन अंगुली स्पर्शन तुझ न करी. अंगुली स्पर्शन तुझ करी. तुझं फळमूळ नको म्हणले, जळ नको, पाणी नको, फळ नको, काही नको. तुझी भेटीची इच्छा आहे ना, तुला अंगठा टेकवतो. अशा प्रकारचा विचार करून हनुमानजी काय करतात? पर्वत म्हणे हनुमंता कृपेने हात ठेवी माता. इतके न मी सांगता अनेक सर्वथा मागे ना. हनुमानजींना पर्वत म्हणू लागला. हनुमंता बाकी काही नाही म्हणले, उग डोक्यावर तरी हात ठेवा. एवढं जरी झालं तर जीवनाचं कृतकल्याण झालं असं सांगताय. तवा इंद्र म्हणे ओणांद्री झालासी हनुमंता साकारी. तुझ मी सर्वता न मारी समुद्रा बाहेरी सुखे विचरे. तोपर्यंत त्या ठिकाणी इंद्रानं मैनांद्रीला सांगितलं, मैनांद्री माझ्या भीतीनं तू पळून चाललास, लपून बसलास ना. अरे जाऊ दे म्हणले, तू पार्टी बदललास, जय श्रीरामच्या पार्टीत आलास, आता तुझ्या फायली बंद. काही लोक म्हणते इकडे आल्यानंतर वॉशिंग मशीन आहे का? तसं नाही, फाईल बंद होते, ईडी बंद झाली, ईडी बंद होते, पिढा बंद होते, सगळंच बंद होतं. पण पार्टी जय श्रीरामची पाहिजे. आता काही जणांच्या कपाळात दोष आहे महाराज, यांच्या पक्षात परवानगीच नाही जय श्रीराम म्हणायला. अयोध्येला जर कार्यकर्ता निघाला तर त्याचा राजीनामाच होतो. आशा दलिंदर पक्षात राहिल्यानंतर तुमचं वाटोळं नाही तर काय होईल?
असो, आम्ही असंच बोलत असतो बरं का, कोणाच्या बापाला भीत नाही, खरं बोलतो. लक्षात घ्या माय बापांनो, पार्टी बदलली की मागचं सगळं माफ झालं. मैनांद्रीला सांगितलं, मैनांद्री आजपासून तू फिरू शकतोस, तुझे पंख मी कापणार नाही, तुझ्या डोक्यात वज्र घालणार नाही. कारण इंद्राच्या बाजूनं कोण आला? मैनांद्री. हनुमानजी रावणाला आता मारणार आहेत राम, मग बंदीतून कोण सुटणार आहे? इंद्रादी देव सुटणार आहेत. त्यामुळे आमच्या सेवेत तू आलास, आजपासून तू मुक्त, असं सांगताय. मग हनुमंते तय वेळी पर्वती ठेविली अंगुळी, भारे बसला समुद्र तळी, झाला पाताळी हाहाकार, झाला पाताळी हाहाकार. एवढी विनंती ऐकल्यानंतर हनुमंतानं फक्त डाव्या पायाचा अंगठा टेकला. अंगठा टेकल्याबरोबर 1000 योजन वाढलेला पर्वत दंदिशी महाराज भार लागला आणि पाताळात पर्वत गेला. हाहाकार उठला. एवढं सामर्थ्य बजरंग बलीच आहे. पळागमणती पर्वतावरी, अतिशय भार पडला भारी, करील सप्त पाताळ चुरी, नवनागांतरी हाहाकार, नवनागांतरी हाहाकार. सगळीकडे हाहाकार झाला महाराज. हाहाभूत त्या ठिकाणी सर्वजण झाले पाताळामध्ये. नाथ महाराज भाव व्यक्त करतायत. हा भावार्थ रामायण आहे माय बापांना. हनुमंताचं एवढं रामनामाचं सामर्थ्य आहे की पर्वत पाताळात गेला असं सांगतायत. अंगोळी ठेविताची शिरी, पर्वत बुडाला सागरी, कपी बसता जरी वरी, तो ताच कचुरी निर्माम. फक्त अंगोळिका ठेवली, एक करंगळी ठेवली तर पर्वत पाताळाला गेला. आणि हनुमान जर बसले असते तर पर्वताची रांगोळी राख झाली असते असं सांगतायत. इतुकी करोडी ख्याती, पुढे चालिला मारुती, ब्रह्मादिका विस्मय चित्ती, जय जय कीर्ती सुरसिद्ध. ब्रह्मादिकांना आश्चर्य वाटू लागलं. सुरसिद्ध सर्व भगवंताच्या नावाचा जय जयकार करू लागले. कारण संताचा महिमा विशेष आहे महाराज. आणि अशा हनुमंताचं सामर्थ्य सर्वजण वर्णन करतायत. इतुकी करोडी ख्याती, पुढे चालिला मारुती, उल्लंघावया पापती, शीघ्र गती निघाला. एवढी ख्याती केली आणि अपांपती पर्वताचं उल्लंघन करत त्या ठिकाणी समुद्राचं उल्लंघन करून निघालेले आहेत. देवदानवावघे जाणते हनुमंताचा मार्ग शोधून, रुदून करावया चालिले विघ्न तेही कथन अवधारा. आणि नाथ महाराज सांगू लागले, चांगल्या कामाला विघ्न करण्याची जुनी परंपरा आहे. केव्हापासूनची? देवलोकापासूनची. हनुमान चालले देवलोकांना सोडवण्यासाठी. आणि आडवे कोण यायले? देवलोकांनी प्लॅन केला, म्हणले चाललाय खरंय लंकेला, पण बलवान आहे का चेक करू. आणि मग त्याला विघ्न करण्यासाठी हनुमंताला समुद्रातून जाताना विघ्न कसं करतायत. किती बळा हे हनुमंता, पावयावडी देव समान समजता, दानवाची जे माता ती विघ्नार्था दाडिले. धनुदानवाची माता विघ्न करण्यासाठी पाठवली. हनुमंतात किती बळ आहे. प्रत्येक जण ताकदच तपासायला निघाले महाराज. अरे रोज तपासू नका, कधी एखाद्या दिवशी तपासायची असते. रोज संतांची तपासणी समाज करत असतो, हे दुर्दैव आहे. संत झटतात समाजासाठी आणि कपाळ करंट लोकांचं लोक रोज परीक्षा घ्यायचा प्रयत्न करतात. तर हनुमान जातायत सीता शुद्धीला, देवच बंदीतून सुटणार आहेत, पण कोण परीक्षा घेऊ लागलं? देव लोक विनाकारण नसता उद्योग करू लागले असं सांगतात. जाओ शके निजात्मशक्ती, किंवा येईल काकुळती. वा,
काय करील मारुती ती निश्चिती आम्ही पाहू. बघू म्हणले आपल्याला हात जोडितय का स्वतःच्या ताकदीनं पुढे जातय, काय करतय हे बघू, अशा प्रकारचा विचार देवलोकांनी केलेला आहे. धनुसुरचा दानवाची माता कपट तेजे सतेजता ऐकोणी देवांची कथा विघ्न हनुमंता करू आली. विघ्न हनुमंता करू आली. हनुमंताला विघ्न करण्यासाठी ती आली. धनुजे का दानव माता, धनु दानवाची माता असणारी सुरसा त्या ठिकाणी हनुमंताला विघ्न करण्यासाठी आलेली आहे. आश्रयुणी समुद्र राक्षसी झाली विक्राळ मुख पसरुणी कराळ कपी तात्काळ गिळू आली. दणकन झटक्यातच हनुमंताला गिळायचा अशा प्रकारचा विचार केला आणि हनुमंताला गिळण्यासाठी ती आलेली आहे असं सांगतात. येणे मार्गे दे दे माझे भक्षणिशिती तुझ मी गिळी न पुसे युक्ती रिग मुखा प्रती वानरा. मोठं तोंड पसरलं महाराज आणि म्हणू लागली, ह्या मार्गानं जे जे येतात त्यांना मी खाते. लक्षात घ्या बरं का, ही हनुमंतासाठी आली होती म्हणून हनुमान तिला मारत नाही, पण जी जगाला प्रत्येकाला खाण्यासाठी बसले त्या सिंहिकेला मात्र मारतात. कारण संत स्वतःच्या शत्रूंना क्षमा करतात आणि समाजाच्या शत्रूला मात्र नष्ट करतात. हा विचार आहे, रामायणातून हे शिकलं पाहिजे. हनुमंताला खाण्यासाठी सुरसा आली आहे, सुरसेनं तोंड पसरलं आणि हनुमंता मी तुला खाते, माझ्या मुखात निघ असं बोलते. सीता शुद्धीसी जाते लवलाये राम कार्यासी साह्य होये विघ्न न करियो भावे तुझे पावे वंदितो. हनुमानजी हात जोडून म्हणू लागले, माय मी रामाच्या कार्याला चालू आहे, माय मला विघ्न करू नको, मला सहकार्य कर. तुझ्यानं घडत असलं तर थोडं सहकार्य कर, नाही तर घरी आतरून पांघरून घेऊन झोपी जाय. विघ्न करायला येऊ नको, कारण घातली भय नरका जाणे. माय राम कार्याला विघ्न केल्यास नरकात जात असते. हनुमान अभंग घेऊन सांगू लागले, पण तिला पटत असते का महाराज? तिनं ठरविलेलं असतंय, मी एवढा सप्ताह बंद पाडते, मी एवढा परमार्थ बंद पाडते, बघते कसं होतंय ते. अशा प्रकारे ती म्हणू लागली. भजनी निवारी तुक्षुदिता सज्ञानाती मूर्खता कैचा राम कैची सीता तुझ मी आता बक्षीन. ती म्हणू लागली, बाबा म्हणली मला लागली भूक, आणि भुकेल्या माणसाला पोट भरण्यासाठी जो आडवतो तो ज्ञानी नाही म्हणली. कशाचा राम कशाचं रामायण कशाची सीता म्हणली. मला भूक लागल्याय, मला तुला खाऊ दे, अशा प्रकारे सुरसा बोलू लागली. आपुले चुकवावया मरण मद सांगसी ब्रह्मज्ञान. वाह, क्षुदेवे नामलिया प्राण सुकृत कोण भोगिला. सुरसा म्हणू लागली, ए वानरा, अरे तुझा जीव वाचवण्यासाठी तू काय म्हणायला लागलास? राम कार्यात आडवं येऊ नये, राम कार्यात आडवं येऊ नये. आर म्हणली मला तुला मारून खायचंय तरच माझा जीव वाचणार आहे म्हणली. आणि जीव वाचला तर भजन कराईल, नाही तर कशाचा देव आणि कशाचं काय म्हणली. मसन वाटत घातल्यास मला भूक लागलीये, मला तुला खायचंय, अशा सुरसा बोलती. राक्षसी पसरले वदा हनुमान झाला एक योजन. वाह, एरी मुख पसरले द्विगुण दश योजन कपी झाला. हनुमंतानं मुख 10 योजन पसरलं, तिनं तोंड 20 योजन पसरलं, तिनं 50, हनुमान 70, तिनं 100. अशा पद्धती तोंड पसरू लागली. हनुमान रूप वाढवतायत. मुख पसरी योजने विसा हनुमंत झाला योजने 30.
येरी पसरले 40 कपी 50 होऊ सरला. तिनं 10 मुख 20 योजन मुख पसरला हनुमंतानं 30 योजन, तिनं 40 योजन, हनुमान 50 योजन, अशा प्रकारे मुख पसरत आहेत. 100 योजने पसरी वक्र तवा हनुमंत झाला मुष्ठ मात्र. मुखी निघाला सत्वर नबी सुरवर देखते. आकाशामध्ये देवलोक आश्चर्य करू लागले महाराज. हनुमान भला मोठा झाला, ती पण भली मोठी झाली की हनुमंतानं अंगठे एवढं रूप धरलं बारीक. आणि सर्व देवलोक आश्चर्य करू लागले हनुमंताच्या बुद्धीचं. आणि एवढा रस्ता रोको असताना सुद्धा हनुमंताची गाडी बरोबर पास होऊ लागली महाराज. का? जो बुद्धिवान आहे आणि जय श्रीराम वाला आहे तो केवढ्याही लोकांना केवढ्याही गर्दीला हँडल करत असतो असं सांगतात. देव म्हणती हनुमंता सुरसेने गिरले तत्वता. शुद्धी करणे राहिली सीता ती मूर्खता आम्ही केले. हनुमान तिच्या तोंडात गेला की देव लोक म्हणू लागले अरे बापरे, म्हणले हनुमान मेला. आणि लोकांची खासियत आहे महाराज जिता आहे तोपर्यंत मरेपर्यंत त्रास देते, मेला की पुन्हा समाध्या बांधित हिंडत. पुन्हा त्यांच्या समाधीला जेवढी पट्टी देतात का त्याच्यातले 2 रुपये जरी महाराजाला दिले असते तर महाराज जगला असता. पण महाराज मरेपर्यंत लोक हे चालय. मोतीराम महाराजांपासून प्रत्येकापर्यंत माझा सांगण्याचा भाव लक्षात घ्या बरं का. हनुमंताला विनाकारण त्रास देण्याची कोणतीच गरज देवलोकांची नव्हती, कसलीच नव्हती. हनुमंतांना अवतार यांच्यासाठी घेतला होता आणि त्रास हे देऊ लागले. आणि कशा पद्धतीत त्रास देत आहेत आता म्हणू लागले, कपाळ पिटू लागले. अरे बापरे, म्हणले सुरसेना हनुमान गिळला, आता सीताशुद्धी कोण करील? सीताशुद्धी नाही झाली तर रावण कसा मरेल? रावण नाही मेला तर आपण कसे सुटो? असा विचार करताय. हनुमंते शीघ्र करिता गमन आम्ही काय करविले विघ्न. आम्हा कपेल श्री रघुनंदन स्वर्गी सुरगण दाखते. आता धसकी बसली महाराज. म्हणले हनुमंताच्या नादाला लागला आता कोपेल रघुनंदन. रामचंद्र प्रभूंना राग येईल, इंद्राला सुद्धा राग येईल. बसले बसले यांनी चाड्या लावून ती बाई पाटीली महाराज. आणि बाई पाटीली त्या बाई हनुमान गिळला. आता म्हणू लागले आपलं कसं? अशा प्रकारची भीती देवलोकांना वाटते. हनुमंतरी गे राक्षसी वदनी अंतरी पाहता कश्यप पत्नी. दानवाची सखी जननी माता सापत्नी देवाचे. हनुमान तिच्या पोटात गेले, म्हणले हिला मारावं. पण विचार केला, म्हणले अरे जाऊ द्या, एका महाराजाची बायको आहे, म्हणले कश्यपाची बायको आहे. राक्षसांची माय जरी असली तर देवलोकांची सावतर माय आहे म्हणले. त्यामुळं कुठंतरी संबंध आपल्या सोबत जोडला जातोय. आपला बाप सुद्धा पवन हा एक देव आहे आणि देवाचीच ही माय होते ना, त्यामुळं मारणं बरं नाही असा विचार मारुती करतायत. पवन जो का माझा पिता त्याची सावत्र माता. हिच्या करुणे गाता हृदवी हनुमंता मानले. सावत्र माय बापाची आहे म्हणला, त्यामुळे आपली आजी समजावी सोडून द्यावी. कशाला म्हातारी मारून कशाला अपशकुन करायचंय म्हणला वाटत. अशा प्रकारचा विचार हनुमानजी करतायत. राम कार्याचे तोरे करी दोन्ही निघावे बाहेरी. वानराची युक्ती भारी देखे कर्णग्रंथी निर्गम. पण हनुमंताला गडबड राम कार्याची म्हणले म्हातारीच्या पोटात राहणं बरं नाही. भली मोठीचे मोठी वाढली म्हणला. तिच्या कानातून उडी मारली हनुमंतानं, तोंडातून गेला. गरगर गरगर 4 चक्रा मारल्या पोटात आणि कानातून उडी मारून बजरंग बली निघाल्या. सुरसासाठी आवळे वानर दाती तोंडी नाकळे.
मुकीचे मुरके हरपले किंवा गुंतले दशनांतरे. सुरसा अशी जीभ चाटू लागली महाराज, लळ 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 अशा प्रकारचे. नाकातलं कानातून निघून गेलं. सुरसा म्हणली, माय गोड नाही, खरट नाही, आंबट नाही, तुरट नाही, वानर नेमकं चवीला कसला असतंय, अशा प्रकारचा विचार सुरसा करते. राक्षसी घेता वदन धांडोळी तवा हनुमान निघे कर्णबिळी. भूकार देता तुरबळी पिटिशिली टाळी सुरू रे. ती बाई अशी जीभ फिरवू लागली तोपर्यंत हनुमानजी कानाच्या बाहेर आले महाराज आणि मोठ्याने गर्जना केली, प्रभु रामचंद्र भगवान की जय. गर्जना ऐकली बरोबर देवलोक म्हणले, बापरे, बरं झालं हनुमान जिवंत आहे असं वाटतं. हनुमंत विवेकी अति ख्याता न करोनी सुरसेचा घात. निर्गम देखिला श्रवणात विघ्नातीत राम नामे. राम नामानं हनुमानजी विघ्नाच्या अतीत आहे, विघ्नापासून वेगळे आहे. त्यामुळं मायबापांनो, राम नामावर विश्वास ठेवा, राम नाम घेत चला, तरच माणूस केवढीही विघ्न येऊ द्या, या दुनियेतल्या अख्ख्या दुनियेनं षडयंत्र करू द्या तुमच्या विरोधात, तुमच्या मुखात राम असेल आणि अंतःकरणात जर राम भक्ती असेल तर प्रत्येकाच्या छातीवर पाय देऊन राम कार्य करता येतं. जग विरोधात जाण्याची भीती नसावी. जगन्नाथ आपल्या बाजूने असला की जगात काहीच अवघड नाहीये, हा सिद्धांत हनुमानजी स्पष्ट करतायत. विघ्नातीत श्रीराम भक्ता त्या माझी मुकरण हनुमंत. वा, श्रीराम नामजे सम्राट यशवंत ती लोके. नाथ महाराजांनी सांगितलं, राम नाम घेणाऱ्यांचा मुखरण हनुमान आहे. पण हनुमंतासाठी स्कीम आहे असं आहे का? तसं नाही म्हणले. स्कीम फॉर्म भरेल त्या प्रत्येकासाठी आहे. आता तुम्ही फॉर्म भरण्यात त्याला कोण काय करेल? फॉर्म भरणं म्हणजे काय? भगवंताच्या नावावर निष्ठा ठेवा, रामचंद्र प्रभूंची सेवा करा. अहो, रामायणाची सेवा करा. आजकाल आपण मराठवाड्यात जन्माला आलो, खूप भाग्यवान आहे. आपल्या प्रत्येक गावात रामायण आहे. रोज घडल ती सेवा करा. ज्याला जमतं त्यानं फुलं नेऊन द्या मंदिरावर, ज्याला जमतं त्यानं रामायणाच्या आधी मंदिर झाडा, ज्याला जमतं त्यानं त्या ठिकाणी रांगोळी काढा, वाचक सूचकांसाठी सुंदर अशा प्रकारचं सिंहासन बनवून द्या, सुंदर अशा प्रकारची कांडाची सेवा करा. रोज जमलं तर रामायणाला ऐकायला या, नाही जमवाच. अहो, कोण पुण्य याचा होईन सेवक? जो रामनाम घेतो, जो प्रभू रामचंद्रजींच्या चरणावरती निष्ठा ठेवतो, विजय त्याचाच आहे. आणि त्याला विरोध करणारा प्रत्येक जण तोंडावर आपटल्याशिवाय त्याच्या हातात दुसरं काहीच नाही असं सांगतात. श्रीराम नाम मुखी मुद्रा रघुवीर स्मरण श्रीरामचंद्रा. कैसे विघ्न त्या कपींद्रा क्षणे समुद्रा लंगिल. सुरसा म्हणू लागली, नाथ महाराज सांगू लागले, माय बापांनो, मुखामध्ये अखंड नामचिंतन आहे. चालताना बोलताना जो 24 तास जय श्रीराम म्हणतो, यश त्याच्या घरी पाणी भरतं. महाराज, यशाला त्याच्या घरी पाणी भरावंच लागतं. विषय नाही. भगवंताची पहिली विभूती आहे यश. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, त्याला भगवान म्हणतात. आणि त्यापैकी पहिली विभूती भगवंतानं नामधारकाला दिलेली असते. आणि हनुमान अखंड नामधारक आहेत, म्हणून यशे गौरविला मारुती. आणि यशानं गौरव केलेला हनुमान मात्र अपजयी होऊच शकत नाही. एका क्षणार्धात समुद्र उल्लंघन करून जाईल असं सांगताय. न करोणी माझा जीवघात हनुमंत निजबळे निर्मुक्त. दे कोणी सुरसा संतोषात आशीर्वाद देत हनुमंता. नाथ महाराज म्हणू लागले, सुरसा विचार करते, म्हणली
माय बरं झालं वानर पोटातून तसंच परत गेलं, नाही तर मारून टाकीत होत. त्यानं उपकार केला म्हणली माय मला मारलं नाही, हनुमंता विजयी होशील अशा प्रकारचा आशीर्वाद देते. सांडोळी राक्षसी क्रूरता सुरजा झाली शांत रूपता, अर्थ सिद्धी पावसी हनुमंता श्रीराम सीता संयोगे. आणि हनुमंताला आशीर्वाद देऊ लागली. राक्षसी क्रूरता सोडली म्हणली हनुमंता आजपासून भजनी मंडळात येते म्हणली, टाळ घेऊन भजन करते. तुझ्यावरती रामचंद्र प्रभूंची कृपा होईल, राम आणि सीतेची भेट घडवण्याचं पुण्य लाभ तुला होईल, हा सगळा आशीर्वाद देऊ लागले. पण खरं सांगा, हनुमान जर कमजोर असते तर हिनं खाल्लेच असते. हनुमान जर कमजोर असते तर हिनं 100% खाल्लेच असते. बलवान आहे, ऐकतच नाही, आणि त्याला अडवण्याच्या सर्व उपाय संपल्यानंतर शरणागतीचं लोक नाटक करत असतात, आणि तशाच प्रकारचं नाटक सुरसा करते असं सांगतात. श्रीराम मी तुझी मिठी या लागी तू दाटुगा सृष्टी, तुझे नि राम सीतेसी भेटी रामराज्य सृष्टी तुझे नि. तुझ्यामुळे रामाची सीतेची भेट होणार आहे, तुझ्यामुळे रावण मारला जाणार आहे, आणि तुझ्यामुळे जगती तलात राम राज्य येणार आहे असं सांगतायत. सीता शुद्धीची समय सिद्धी तुझे नि होईल गात्री शुद्धी, निमेषे लंघिसील उद्दती तू सदबुद्धी कपिंद्रा. तू सदबुद्धी कपिंद्रा, तुझ्यामुळे त्या ठिकाणी सर्व गोष्टी होणार आहेत, तुझ्यामुळे सीता शुद्धी लाभणार आहे, तुझ्यामुळं. महाराज परमार्थात सगळं हनुमंतामुळं बरं का. प्रत्येक जण राम राम करतोय कोणामुळं? हनुमंतामुळं. प्रत्येक जण राम कार्याचा भाग आहे, हे हनुमंताचे उपकार आहे असं सांग. ऐसे बोलणी उत्तर सुरसा वंदिला वानर, येरू निघाला सत्वर समुद्र पार लंगावया. समुद्राचं उल्लंघन करण्यासाठी हनुमानजी पुढे निघाले असं सांगतायत. सुरसा देवी देव विघ्न कपिने जिंकली न मारून, पुढे सागरी बळवान केले कंदन ते ऐका. सुरसा देव विघ्न आहे. कोणतं विघ्न आहे? देव विघ्न आहे, देवांनी पाठवलेलं विघ्न आहे. हनुमंतानं शांत केलं, आणि संत असणारे हनुमानजी प्रशांत पद्धतीत समुद्राचं उल्लंघन कसं करतायत. सकळ ग्रंथाचे माहेर ते श्रीरामचरित्र, पवित्र वक्त्याचे वक्त्र पवित्र श्रोत श्रोतियाचे. आणि नाथ महाराज सांगू लागले सकळ ग्रंथाचे माहेर ते हे श्रीरामचरित्र. रामायण हे सगळ्या ग्रंथाचं माहेर आहे. जसं सगळ्या नद्यांचं माहेर समुद्र आहे, समुद्राची आंघोळ केली की सर्व जगती तलातल्या नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य लागतं बरं का. तसं रामायण ऐकलं की ज्ञानेश्वरी वाचल्याचं पुण्य आपोआप लागतं, गाथा वाचल्याचं पुण्य, हरिपाठ म्हणल्याचं पुण्य, कीर्तन ऐकल्याचं, भागवत ऐकल्याचं, सर्व ग्रंथ श्रवण केल्याचं पुण्य एकटं रामायण ऐकल्यानं लागतं. का? सर्वांचा बाप राम आहे, आणि त्या बापाची ही कथा आहे, त्या बापाचं हे चरित्र आहे. त्यामुळं हे जर श्रवण केलं आणि हे जर गायन केलं तर वक्त्याचं वक्त्र पवित्र होतं, सांगणाराचं वाचणाराचं तोंड पवित्र होतं, ऐकणाराची कान पवित्र होतात. जिथपर्यंत कथा जाते तिथपर्यंतच वातावरण पवित्र होतं. एकंदरीत विश्वाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य रामकथेत आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. स्वामी सेवेसी विकिला प्राण ब्रह्मज्ञानाचे भूषण, नवविद्य भक्तीचे जीवन कपी कथान शिववंद्य. हनुमंताची कथा ही शिववंद्य. हनुमान सुद्धा
या कथेला वंदन करतात, कारण स्वामी काजी विकिले जीवन, अख्खं जीवनच हनुमंतानं राम कार्यासाठी दिलं. हनुमंताचं स्वतःच कार्य कोणतंच नाही. आणि खरं सांगतो, राम कार्य हेच आपलं कार्य आहे. पण हे कळत नाही, हे अज्ञान आहे. मिळत नाही, हे अभाग्य आहे. आणि करत नाही, हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खपणा, अभाग्य आणि अज्ञानापासून दूर निघावं आणि देवाला एकच विनंती करावी, देवा तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. अशा प्रकारे ब्रह्मज्ञानाचे भूषण, नवविध भक्तीचे जीवन. हनुमंताचं चरित्र म्हणजे ब्रह्मज्ञानाचं भूषण आहे. अहो नुसतंच ब्रह्मज्ञान, वेदांताचार्य आणि कोणता तरी आचार्य, काहीतरी चार्य. गावातून जाताना हनुमंताच्या मंदिरात जर दर्शन घेत नसेल तर कशाचा आचार्य? अहो बघा, रामकथेची आवड नसेल तर कोणताच चार्य नाही आणि कोणताच आचार्य नाही, आणि त्याला काहीच येत नाही, एवढाच त्याचा अर्थ होतो महाराज. त्यामुळे रामकथा महत्वाची आहे. नवविध भक्तीचं माहेर जर काही असेल तर ते हनुमंताचं चरित्र आहे. दास्य भक्ती सर्वश्रेष्ठ आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. करिता हनुमंताचे स्मरण, विघ्न तेची होय निर्विघ्न, स्मरणे सुलभ ब्रह्मज्ञान, कथा पावन हनुमंते. कथा पावन हनुमंते. हनुमंताची कथा जर ऐकली, हनुमंताचं जर स्मरण केलं तर होतं काय? स्मरणे सुलभ ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान सहज मिळतं हनुमंताचं स्मरण घडल्याबरोबर. त्यामुळे हनुमंताचं स्मरण घडावं, हनुमंताची आठवण घडावे, हनुमंताचं भजन घडावं. एक सांगतो बरं का, जीवनात एक नियम करा. सकाळी उठलं, आंघोळ झाल्याबरोबर हनुमंतरायाचं दर्शन, रोज गावामध्ये दर्शन घ्यायचं. जमल्यास 11 प्रदक्षिणा सकाळी आणि 11 प्रदक्षिणा जर संध्याकाळी केल्या तर तुमची सगळी कामं पूर्ण होतील. सर्व दुःख नायनाट होईल आणि सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक का हो को डरना. अहो कुठंच पळायची गरज नाही, कोणत्याच बाहेरच्या देवस्थानाला जायची गरज नाही. गावात, आपापल्या गावात हनुमंताची सेवा, हनुमंताची मंदिर स्वच्छ ठेवा. दररोज हनुमान मंदिरावरती दिवा लावा. तुमच्या संसारात उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सेवा सर्वश्रेष्ठ आहे असं सांगतायत. एका जनार्दन शरण, कवी प्रताप कथा गण, पुढे काय केले कथान सावधान अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, कपी प्रताप कथा गहन. महाराज आता येणार पुढचं सुंदर कांड आहे, उद्या किष्किंधा कांडातला शेवटचा अध्याय. त्यामुळे हनुमंताची कथा आहे सुंदर कांड म्हणजे. आणि पुढे काय केले कथन, नाथ महाराज सुंदर सांगणार आहे. तुम्ही फक्त भाग्यवान, ऐकायला रोज या महाराज. रेग्युलर गहिनीनाथ गड देवकरा या चॅनल वरती लाईव्ह कथा आहे दररोज, आणि त्याचं पुन्हा प्रक्षेपण एडिटिंग होऊन आस्था भावार्थ रामायण या युट्यूब चॅनल वरती आहे. सर्वांनी रोज त्याचं श्रवण करावं आणि स्वतःच्या भाग्याचे दरवाजे उघडावीत. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे का कार्तिकीया हनुमंत समुद्र मध्यामनम नाम सप्तोऽध्याय. पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री राम.